नर्मदे हार. नर्मदे हार. आज आमचा पायी परिक्रमेचा 71वा दिवस आहे. तर आम्ही आज नर्मदे हार. एक मिनिट 71वा दिवस 71 आमचा 60वा दिवस आहे. हा देवरी कळा जिल्हा दिंडोरी मध्य प्रदेश या गुरुकुलला आम्ही आज मुक्कामी होतो. आज थंडी एवढी आहे तर सगळ्यांचा बर्फच झालाय. बर्फ झाला. नाकाचा शेंबूड आहे ना, नाकाचा शेंबूड ती कानाला हात लावायला जागा नाही राहिली एवढा थंडी आहे आज. नर्मदे हार. आज काय खरं नाही. हार. आज आम्ही 6-6:30 निघलो. 6 वाजता 6-6:30 वाजले असतील. ही बघा ही निफाडवाली मंडळी आहे सगळी. ती आहे 2-3 दिवस झाले आमच्या जोडीला. आज नवीन एक जॉईन झालेत निफाडवाले बाबा आहे दुसरे. बाबा आपलं नाव काय? येवला बाळनच कुशा बापा. हा बघा हे आमच्या मोर होतं. हे आमच्या मध्ये येत. आता काय बघू माझ्या कोणाला ठेवते कोणाला नाही. काय बाबा बरोबर बोला आहे का? नर्मदे हार. विठ्ठलवाडी इंचूर तालुका निफाड जिल्हा नाशिक. बर का शिवाजी महाराज मस्कर थोडीशी खाली हात घ्या थोडी. चालू आहे ना. हा चालेल मग. शिवाजी महाराज मस्कर विठ्ठलवाडी. आम्ही 3 जण आहे. बाळू गोसाई सुखदेव दगू मस्कर. बाबा या चला नर्मदा मैया की जय. जय. चला बाबांचा चेहरा दिसेल. बाबांचा बाबाचा कंटाळा पाहिला. दिसला बाबाचा कंटाळा तिरपा बाबाचा होईल. नातू तिकडून स्टेटसला ठेवतोय. बाबाचा कंटाळा तिरपा होईल. आता विलाज नाही भाऊ. अहो ही काय दंडक पकडायची हिंमत नाही राहिली. हा ना नाही हो गाठ. पकडा आता तुमच्या हातात. मला हे आज हँगलीच घालते. हा शिवाजी महाराज मस्कर विठ्ठलवाडी. हा बाळासाहेब. हा या पकडाला दंडक आणि कमांडोली पकडाला काही हिंमतच राहिली नाही. आज ती तारीख घालू. 10 तारीख आहे आज 2 महिने झाले आम्हाला. काना तर काय नीट नेट करायचं बोलायचं तिथे. 2 महिने झाले आज 10 तारीख आहे. मिलिटरीचे बिचारे 6 महिने जाते घरी. ते नाही काही एवढे 2 महिन्यामध्ये करून राहिले एवढे. ते बरोबर तिकडे करून राहिले. हा थंडी म्हणजे खूप. हा ना थंडीची. पण त्या जागेवर राहिला तर आता थंडी लागते. हे बघा हात तर काही सरळच होत नाही. हा 2 दिवस कसला मोर थंडी जास्त आहे. या मयानं मस्त स्पेशल रूम भेटला. हा थंडी वाजली. थंडी जास्त सगळीकडेच होती हो मैया. हो ना एक मैया आहे का आमच्या जोडला 2-3 दिवस झालं. आणि एक दुसरी मैया आहे. ती झाली ती मैया बेदार पण आता झाली व्यवस्थित. झाली क्लिअर नाही का? झाली क्लिअर बाबा. वय चांगली वय का हो बाबा. चांगली वय चांगली वय थोडा पळाला पाहिजे. पळाला सूर्योदय पण झालाय आता तरी काही म्हणजे काही दम घेत नाही. हे बघा हात काढले आमची. कोणत्या चॅनलला दाखविता महाराज? गंगेश्वर यूट्यूब चॅनल. गंगेश्वर युट्यूब चॅनल. गंगेश्वर मठ वेलूक. गंगेश्वर पाहावं लागेल मग. गंगेश्वर मठ पाय ना लगेच येईल. थांबा दुपारून येईल ना. मी टाकले का येईल.
काय झालं बाबा त्या पाठीमागं काय कोण नर्मदे हार अमरकंड भागाला अमरकंड थोडा राहिला आम्हाला पण काय खरा नाही बोलतो जा थंडी भरपूर आहे आता बघू मैया काय करते त्या नाही कला करता येते त्याला तर बघ. सगळं एकाच माणसाचं दाखवलं तर ते पाहणार आहे का येडे आहे का? जवळ पाहत राहते. हा. तो कोला बघा बांधा चाललाय ओरडू लागली लय ओरडू लागली. जेवढी थंडी पडेल ना तेवढं ओरडतात ते लोक मी काय 10-15 किलोमीटर चालतो थांबून गेलो. मी निघालो 10 माणसावरच निघेले मग. नाही मी आधी झालेले पण माझा एक जोड होता ना मुंबईचा तर आम्ही महिनाभर संगत चाललो आणि तो जाम आजारी नाही 10 ऑक्टोबरला निघेले ना आम्ही म्हणजे दसरा झाले हो. तुम्हाला 2 महिने झाले मला 1 महिना लय लवकर आले हो तुम्ही. नाही तर मग तो जाम आजारी पडला मी 2-3 दिवस हॉस्पिटलमध्ये थांबलो ते कुबेर भांडार आहे ना असं मग तिथं त्याच्या पुढं 2-3 दिवस परत थांबलो आम्ही चाललो. नाकाला आला शंभर पण हात लावायची काही हिंमत नाही फार आकडून राहिले बा मग तो म्हणे मी जाईल मग त्याला अमरकांताच्या गाडीत बसून दिलं आणि मग मी तिथून पायचा त्याच्यामुळं मग सोडता येईल माणूस कोणी असतं ते त्याच्याशी काय हाकल घेणं. मग तो म्हणे मी जाईल मग रात्री खरं नाही. आज जाईल ओंकारेश्वर याला काय रे आता